लगा दा, तू लगा दा, तू लगा दा, तू लगा पेच, तू दिखा जिगर, तू दिखा तेज, लाखों धड़कन की जान है तू, लाखों के दिल की शान है तू लगा जो, तू बचा शोर, महावीर संतान है तू, ना देश युद्ध, ना धर्म युद्ध, ये है धरती पर सर्व युद्ध, सर्व युद्ध। रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून टेक महिंद्रा लिमिटेड सादर करीत आहे वन बॉल टू गो। अभी बहुरंगी कॉलोनी के क्रिकेट ग्राउंड पर पहुंच चुका हूं और दर्शकों ने जैसे देखा अभी भी इस पिच की रोलिंग हुई है। रोलिंग के बाद भी पिच पे छोटी छोटी दरारें दिख रही है, कुछ एक जगह पर घास भी नजर आ रहा है। अगर पिच का जायजा लिया जाए तो ये पिच थोड़ा हार्ड भी लग रहा है। इसका मतलब यही है कि ये पिच फर्स्ट इनिंग्स में बैट्समैनों की सहायता करेगा। और मौसम का क्या हाल है वहां पे? मौसम बहुत बढ़िया है और बारिश होने के भी कोई आसार नहीं है। और माहौल वो कैसा है? बहुत बढ़िया। जैसे कि ये रोमहर्षक मैच होने जा रहा है तो बहुरंगी कॉलोनी के दर्शक धीरे धीरे स्टेडियम की ओर बढ़ रहे हैं। हमारे जब तक तब तक इस लोकल न्यूज चैनल के लिए आपने ये सारा टूर्नामेंट कवर किया है। टूर्नामेंट के बारे में दर्शकों को कुछ बताएंगे आप? जरूर। ये टूर्नामेंट श्री माणिकराव बुरगुड़े, जिसे सब प्यार से मक्या भाई बुलाते हैं, उन्होंने अपने जन्मदिन के अवसर पर ऑर्गेनाइज किया है। ये 2020 टेनिस बॉल टूर्नामेंट नॉकआउट सिस्टम से खेला गया। इस टूर्नामेंट में कुल मिलाकर 40 टीमों ने हिस्सा लिया था और आज इस टूर्नामेंट का पहला सेमीफाइनल मैच होने जा रहा है सासवड़ सुपरस्टार्स और फुगेवाड़ी फाइटर्स के बीच में। सेमीफाइनल मैच, आपको क्या लगता है सुहास, कौन जीतेगा आज? सारी चीजें टॉस पर निर्भर। हाँ, लेकिन जो टीम पहले बल्लेबाजी करेगी निश्चित तौर पर उसे इस मैदान में फायदा मिलेगा। और टीम के दोनों कप्तान मैदान में, मैच रेफरी भी मैदान में। रेफरी ने जेब से कॉइन को निकाला, कॉइन को हवा में उछाला, कॉइन हवा में जाता हुआ फिर से नीचे आता हुआ और सासवड़ सुपरस्टार्स ने ये टॉस जीत लिया है और सुपरस्टार्स का पहले बल्लेबाजी करने का निर्णय। सासवड़ सुपरस्टार्स टॉस जीत के पहले बल्लेबाजी करेंगे। बड़ा ही रोमांचक सेमीफाइनल होने वाला है। हमारे संवाददाता सुहास आपको मैच का आंखों देखा हाल सुनाते रहेंगे। सुहास, आपसे बातें होती रहेंगी। मैच के बाद हमारे स्पेशल प्रोग्राम में थोड़ा लॉजिक थोड़ा ट्रेजिक। तब तक के लिए स्टूडियो से धन्यवाद। धन्यवाद विवेक। दर्शकों, आज का हमारा सवाल, आज का ये सेमीफाइनल मैच कौन जीतेगा, सासवड़ सुपरस्टार्स या फुगेवाड़ी फाइटर्स? आप अपने जवाब हमें एसएमएस कर सकते हैं 57777। अगर आपको लगता है सासवड़ सुपरस्टार्स तो टाइप कीजिए मक्या स्पेस सासवड़, और अगर आपको लगता है फुगेवाड़ी फाइटर्स तो टाइप कीजिए मक्या स्पेस फुगेवाड़ी। मैदान के चारों तरफ जोश और उत्साह का माहौल, मैच की सभी तैयारी पूरी और मैदान पर चीयरलीडर्स का आगमन। दर्शकों की नजर चीयरलीडर्स पर। दर्शकों, जैसे कि आप देख रहे हैं चारों ओर जोश और उत्साह का माहौल। फाइटर्स के खिलाड़ी भी मैदान में, सुपरस्टार्स के दोनों ओपनिंग बैट्समैन मैदान में। सुपरस्टार्स के बैट्समैन पोजीशन लेते हुए और फाइटर्स के बॉलर बॉलिंग के लिए तैयार। और ये पहली बॉल और ये बेहतरीन जलाराम जेरोक्स चौका। बहुत ही बेहतरीन चौका। दर्शकों, जैसे कि आप देख रहे हैं इस मैच में सासवड़ सुपरस्टार्स का बेहतरीन प्रदर्शन। 10 ओवर में 135 रन सिर्फ 2 विकेट के नुकसान पर। और ये अगली बॉल और ये बेहतरीन सिक्स, इस टूर्नामेंट का सबसे तेज अर्धशतक और क्रीज से बाहर आकर बल्ला घुमाया था।
If you really mean make some noise, ladies and gentlemen, raise your voice. Let's go. I'll be with you night and day. तुझे देखे नजरे किस्मत कनेक्शन हो जाए. Everybody on the floor, make some noise out the shore. दीवानेपन का है जोर. Come on, everybody, now sing it one time. Take you higher. Higher and higher. सुपरस्टार्स के इनिंग्स की आखिरी ओवर और आखिरी बॉल और ये फिर से बेहतरीन जलाराम जेरोक्स चौका. दर्शकों, जैसे कि आपने देखा सुपरस्टार्स की पहली इनिंग्स खत्म हो गई है और एक बहुत ही बड़ा विशाल स्कोर उन्होंने खड़ा किया. 239 रन फुगेवाड़ी फाइटर्स के सामने जीतने के लिए 240 रन का लक्ष्य. लेकिन फुगेवाड़ी फाइटर्स की बहुत ही खराब शुरुआत. 5 ओवर में 3 विकेट के नुकसान पर सिर्फ 30 रन. लेकिन चिंट्या स्ट्राइक पर बहुत ही अच्छे फॉर्म में चिंट्या आज और ये सुपरस्टार्स की ओर से आगे बॉल और ये चिंट्या स्ट्राइक पर और ये चिंट्या ने आगे के बल्ला घुमाया और ये बेहतरीन छक्का स्टेडियम के बाहर बॉल जा रही है. बहुत ही बेहतरीन शॉट. फाइटर्स के इनिंग्स की आखिरी ओवर 2 बॉल में 3 रनों की जरूरत. बहुत ही रोमांचक स्थिति में मैच. पप्पू स्ट्राइक पर अरे पप्पू ने प्लेस किया और एक मिसकम्युनिकेशन और नॉन स्ट्राइकर रन आउट. 2 बॉल में 3 रन की जरूरत थी और इस वक्त और एक विकेट गिरा फुगेवाड़ी फाइटर्स का. अपनी पोड़ 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 अस्ति पोड़ कन्नाले इपड़ी पोड़ 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 कैयाले உன்னோட ஊருக்குத உப்பு மூட்டை ஏறிக்கிற உன்னோட கண்ணப்பொதி கண்ணா மூட்டி ஆடவர இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா और लास्ट 1 बॉल टू गो. 3 रन रिक्वायर्ड. पूरे स्टेडियम में सन्नाटा. बहुत ही रोमांचक स्थिति में मैच. 1 बॉल टू गो, 3 रन रिक्वायर्ड. सबकी निगाहें नॉन स्ट्राइकर पर. लेकिन नॉन स्ट्राइकर कहीं नजर ही नहीं आ रहे.
नॉन स्ट्राइकर तो अपने ही धुन में खोए हुए। 1 बॉल टू गो, 3 रन्स रिक्वायर्ड। बट लगता है नॉन स्ट्राइकर अपने ही ख्यालों में खोए हुए। कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी चांदण राती आशा एकांती मन सागर उसळ मिलनाची उर्मी लाख लाखा चंदरी आभाळ होत माझ्या मनी ही प्रीत जागत प्रियतमा भेटूया तुझ आले मी कळलं का कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी चांदण राती आशा एकांती मन सागर उसळ मिलनाची उर्मी बाळ्या, ए बाळ्या, ए बाळ्या. आणतो 1 किलो कांदे, 1 किलो बटाटे, 1 हिंगाची डबी, 1 उदबत्तीचा पुडा, ए डुक्कर. 1 डुक्कर. अरे डुक्कर कसं आणणार? चतुर्थी आज. काय अरे मी जरा जाऊन येऊ का? अरे कालपासून सामान आणायला सांगितलं तिने मला. 10 मिनिटात येशील ना? हो ये, मी बसतो मांडी घालून. लगेच लगेच. मूर्ख, आता ये बॅटिंगला. येतो रे. काय अरे पप्पू, हा? शेवटचा बॉल आहे ना? हो. आणि मी नॉन स्ट्राईकला आहे ना? अरे हो रे बाबा. मग बॅट आणायलाच पाहिजे का? नको. वा, धुणं वाळत घालायची काठी आण. काय मूर्खासारखं बडबडतो. आता येतोयस का पायगड्या घालू? काय हिडीस पिडीस करतो रे? येतोय. काय? कटकटे. छायला बिल्डिंग तर चांगलीच टाईट लावली आहे यार. मिड विकेटला चान्सच नाहीये. बॉलरच्या डोक्यावरनं मारू शकलो तर जरा स्कोप आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा. काय ए, नाच म्हणलं की नाचताय. अरे चिअर बॉयज कुठून आले? मग चिअर गर्ल्स कुठे आहेत? त्या बॅट्समनची लायकी बघून ठरवतात यायचं का नाही ते. असं काही नाही बरं का. कोणी आण्यागाण्या बॅटिंगला आला तर नाचायला कशा येतील त्या? असं काही नाहीये रे. मग मराठी चिअर गर्ल्सचा प्रॉब्लेम आहे हा. अरे बापरे. प्रोफेशनल ऍटिट्यूड नाही. मराठी माणूस मागे काय ह्याचं कारण सुद्धा यातच लपलेलं आहे. कशात? चिअर गर्ल्सनी न नाचल्या? अरे वाह. अरे आता आपल्या या गर्ल्स, हा? चिअर गर्ल्स रे, हा, आपल्यापैकी कोणीही बॅटिंगला आलं तरी नाचायला हवं की नाही त्यांनी? करेक्ट. नाहीतर आपण बॅटिंग कशी करणार? मग अरे पण काय आहे, सहकार्य करत नाही. अरे मोटिवेशन मिळणार कसं? बट्ट्या बोळ होतो सगळ्याचा. तू म्हणत असशील ना तर कोऱ्या कागदावर मी तुला सगळं लिहून देतो. तुझ्या कानफटात का मारू नये ते लिहून दे मला अगोदर. काय संबंध? अरे तू झोपतो कसला ड्रेसिंग रूम मध्ये? शेवटचा बॉल आहे, सेमी फायनल आहे, एवढी कट टू कट मॅच चालली आहे, झोप कशी येते रे तुला? हे बघ, कमिटमेंट आणि डेडिकेशनच्या नावाने बोंब आहे, बाकी काही नाही. तुला कळणार नाही रे. हा? बॅचलर आहेस की नाही तू? मग अरे बायकोचा आवाज ऐकू न येणं, 15 यार्ड सर्कल मध्ये तिचा वावर नसणं, यामध्ये जो काय आनंद आहे ना तो तुला कळणार नाही. अरे त्याच आनंदात मी तल्लीन झालो आणि झोपलो. आणि स्वप्नात माधुरीच्या कुठल्या तरी गाण्यात हिरो बनून गेलो. माधुरी, शी इज टू ओल्ड. आणि तू? आता दीपिका. हे भाड्या, दीपिका म्हणजे ती रामायणात सीता झाली होती ती? अरे
अरे नहीं का, आइए आइए दीपिका जी, आपका सब सामान तैयार है. फालतू उचका नको मला. तू फटके कशी बस, रावण काय बस. फालतू विनोद पुरे. मीच ओके. का बरं? मग हे बघ, एक बॉल मध्ये 3 रन हव्या. करेक्ट. 2 काढल्या तरी खूप होईल. अरे मॅच बॉल आउट मध्ये जाईल. पुढचं पुढे बघू. काय चल स्टार्ट नीट घे. ओके. आणि हो, क्रीज मध्ये बॅट टेकवा. क्रीज मध्ये पोट पोचलं म्हणून रन देत नाही. हा? मी पळणारच नाहीये. बाळ्या, अजिबात फालतूपणा करू नको. हे बघ, मी बॉलरच्या डोक्यावरून असा चिप करतो. 2 रन नक्की मिळतील. नीट पड. ओके चल. सॉरी. ड्रेसिंग रूम मध्ये गेल्यावर पाय चेपून देईन बाबा तुझे. बस. सॉरी. बाळ्या, समजून का घेत नाहीयेस तू? अरे स्कोरबोर्ड बघ जरा. अरे तेच म्हणतोय मी. समजून का घेत नाहीस तू? स्कोरबोर्ड बघ जरा. अख्ख्या इनिंग मध्ये एकटा तू खेळतोयस आणि बाकीचे सगळे फक्त हजेरी लावून गेले. अरे पेस अटॅक चांगला आहे त्यांचा आज. त्यांनी रेग्युलरली विकेट्स काढल्यात आपल्या. बघ. मूर्ख आहेस तू. नुसतं शरीराने वाढलायस. अक्कल तेवढीच आहे शाळेत पॅड क्रिकेट खेळण्या एवढी. नीट बघ. साधारणतः दर 12 ते 14 बॉलनी विकेट गेली आपली. म्हणजे अरे म्हणजे काय, वाघाचे पंजे. दिस मॅच इज फिक्स्ड. हरायचंय आज आपल्याला. काहीतरी फालतू बडबड करू नको. हे बघ, नाहीतरी तुझा आतापर्यंतचा परफॉर्मन्स यथातथाच होता. त्यामुळे तुला कोणी बोलवायला आलं नाही फिक्सिंग बद्दल. पण आजचा डार्क हॉर्स तू निघालास. तू काहीही सांगशील आणि मला पटेल का? जा जा, नॉनस्ट्राईकला जाऊन उभं राहा. तुझा विश्वास बसत नाहीये? मगाशी इथेच तुला 2 वेळेला रनआउट करायचा प्रयत्न झाला ना? वाचलास तू. नाहीतर एवढी वेळच आली नसती. पप्पू, तू शॉट मार, मी हळू पळतो. 1च रन कंप्लीट करू, दुसऱ्या रनला आउट. अरे कोणाला शंका सुद्धा येणार नाही. उलट उद्याच्या पेपरात बातमी छापून येईल. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक, अटीतटीची झुंज, श्वास अडकवून ठेवणारी, वगैरे 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 वगैरे. आणि हो, तुला तुझा शेअर पण मिळेलच. अरे पण त्यापेक्षा ही मॅच जिंकू, फायनलला जाऊ, फायनल पण मारू, मोठं बक्षीस मिळेल यार. मी सांगतो तसं आज केलंस ना, तर फायनलच्या प्राइस पेक्षा जास्त पैसे मिळतील. कसं शक्य का? अरे मॅच फिक्स करणारा फायनलचं प्राइस डोळ्यासमोर ठेवूनच करेल ना. लहान आहेस रे तू. कुठली तरी एक टीम जिंकावी म्हणून चाललेलं फिक्सिंग नाहीये हे. चिंदी फिक्सिंग झालं. मग हे फिक्सिंग मक्या भाईच करतोय. क्या बाई? त्याला दाखवायचंय की तो सेमीफायनल्स, फायनल्स हव्या तशा फिक्स करू शकतो. ही कॉम्पिटिशन सुद्धा त्याच्यासाठीच ऑर्गनाईज केली आहे त्यांनी. त्याचा वाढदिवस झाला फेब्रुवारी. हा सगळा देखावा आहे, देखावा. अशा मॅच फिक्स केल्या ना की त्याचं क्वालिफिकेशन वाढेल. मग तो डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, सगळ्या लेवलला जाऊन फिक्सिंग करू शकेल. पुढच्या 3 वर्षात इंटरनॅशनल लेवल पर्यंत मजल मारायची आहे त्याला. गुड. लो एम इज क्राईम. तू शॉट मार, पुढच्या रनला आउट. बाळ्या, बाळ्या तू असा नव्हतास रे कधी. अरे लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळतोय आपण. तू कसं काय सपोर्ट केलंस या सगळ्याला? अरे इतकी वर्ष आपण खेळतोय, अगदी मॅच विनर्स म्हणून ओळख झाली आपली. काय उपयोग झाला रे? ना कधी कुठल्या क्लबकडनं इन्व्हिटेशन आलं, ना कुठल्या मोठ्या स्पर्धेत खेळायचा चान्स मिळाला. आयुष्यभर गल्लीतच बॅटी कुठल्या ना आपण. अरे पण शेवटी मॅच विनर होणं महत्वाचं आहे. इतके वर्ष मॅच विनर होऊन काही उपयोग झाला नाही. आणि म्हणूनच ठरवलं की निदान मॅच फिक्सर होऊन बघूया. आणि म्हणूनच मॅच फिक्सर म्हणून डेब्यू केलाय मी. खड्ड्यात जा. मी शॉट मारतोय, आपण 2 रन पळतोय. दॅट्स इट. आपण कधी मॅच फिक्स केली नाही आणि होऊ देणार नाही.
तुला मॅच जिंकायची आहे ना? ऑफकोर्स. मग 4 मार आणि जिंक. स्वतः स्ट्राईकवर उभा असताना नॉन स्ट्रायकर कडनं अपेक्षा ठेवणं याला भ्याडपणा म्हणतात. अरे हा एक गेम आहे आणि आपण दोघं त्याचा एक भाग आहोत बस. इंटेन्शन्स वेगळी आहेत आज आपली. आज आपली इंटेन्शन सेमच असायला पाहिजे. 4 मार, विषय संपव. सगळे फिल्डर बाउंड्रीवर आहेत. 4 बसणं तर शक्यच नाही. नाहीतर इतक्या वेळ वादच नसता घातला ना तुझ्याशी. माहितीये रे, मला माहितीये. लहानपणापासून ओळखतो मी तुला आणि म्हणूनच ठरवलं एवी तेवी हरायचंच आहे ना, तर निदान फिक्सिंग करून हरूया. म्हणजे ऑपोनंटला छाती ठोकून सांगता येईल की आम्ही हरलो म्हणून तुम्ही जिंकला. मोक्याच्या क्षणी 4 मारणं जमत नाही रे तुला कधी. कायम मरत मरत 2 रन काढायच्या का? तर पुढचं पुढे बघू. ये जमी ये आसमां, हाँ, ये जमी आसमां हमारा कल, हमारा आज, हमारा कल, हमारा आज. बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज. बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज. तू बॅग तिकडे ठेव. का मला इकडेच ठेवायची? नाही नाही, तू बॅग तिकडे ठेवायची. तू का पण मी इकडे ठेवणार आहे? पण मी इकडे ठेवली म्हणून तू तिकडे ठेवायची. तू फार भांडतोस भाऊ माझ्याशी. ए बजाजवरून आठवलं. काय? एक जोक सांगू? सांग सांग. एकदा एक मुंगी स्कूटरवरून चाललेली असते. हा, ती अचानक पडते. का? कारण स्कूटर संपते. अजून एक सांगू? हा सांग सांग. हा, एकदा एक वाघ असतो. वाघ तो गावातल्या सगळ्या घरांना कुलप लावत सुटलेला असतो. का? नाही माहिती. त्याचं नाव असतं शेरलॉक होम्स. ए गप्पास, मला गुदगुल्या होता. बाळा तुला माहिती मला गुदगुल्या होता. मी तुला गुदगुल्या करत नाही. एक साथ नमस्ते. नमस्ते. रोल नंबर 1 ना आला नाहीये सर. 2 ऍबसेंट. 3 त्यांनी परवा शाळा नाही का सोडली सर? मग आहे तरी कोण रे इकडं? 32. तू 32 आहे ना? मी 36 आहे. हे बघ, तू 32, मी 36. आणि तुम्ही? हे घे 36. सर 36 आहे. मग दे ना. 32. हे बघ, तू माझा पेपर दे. माझा पेपर घेऊ नको तू. हे बघ हे बघ हे बघ, मी नुसते सगळे प्रश्न लिहून काढले होते तरी 10 पैकी 1 मार्क मिळालाय. तू सगळी उत्तरे लिहिलीस तरी 0. तू मला शिंच्या अकलेच्या कांद्या ते देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे गेला होतास रे तू? मी बहुतेक तुमच्या बरोबरच असेन सर. शिंच्या ओ मारता काय? मी तुमच्या बरोबर असेन म्हणजे तुमच्या एवढा हुशार असेन असं म्हणायचं होतं मला. तुझ्या बापाला जाऊन सांगतो बघ मी. ओ नको सर प्लीज. पुढच्या परीक्षेपर्यंत मार्क सुधारले नाहीत तर ते हातातलं लेखणी काढून रंगाचं ब्रश द्या म्हणावं. मग होऊ दे आयुष्यभराचा रंगारी. मग करा लाल शिवी लाल हिरवं पिवळं असं म्हणायचं होतं मला. कळलं का रंगारी तुला? काय रंगारी? चित्रकार म्हणा, चित्रकार. शेवटी दोघेही पेंटरच, कारण दोघेही रंगाचं नासवतात. बरोबर आहे सर.
चित्र काढून कोणी मोठा होत नाही. ते बघ, अरे आपलं ते आईन्स्टाईन बघ, ते तुझ्या वयाचं असताना किती क्लिष्ट क्लिष्ट गणित कसं पटा 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 सोडवायचं. नाहीतर तू, अरे 5वीत आला आहेस पण 17चं पाढं येत नाही. असंच म्हणायचं तर आईन्स्टाईन तुमच्या एवढा असताना वर्ल्ड फेमस झाला होता, नाहीतर तुम्ही. चिंचा ब्रांडेच्या तुझ्या बापाला जाऊन सांगतो बघा मी. नको, ते खूप रागीट आहे. कोऱ्या कागदावर लिहून घे म्हणावं, या मुलाचं आयुष्यात काहीही होणार नाही. आणि हो झालाच तर जास्तीत जास्त रंगाने, नाहीतर आयुष्याचा बट्ट्या बोट. लिहून घ्या सगळ्यांनी. हा मुलगा वाया आहे. धर्मप्पा कंचिलकोणी, बालनंदन विद्यालय, 5वी क. हा मुलगा वाया आहे. लिहून काय घेतो? लिहून काय? अरे अरे पप्पू, सर पप्पू, कसला वसवस करायचा ना मास्तर. तुला काय फरक पडला रे? का? अरे तुला तर कधी काही बोलले नाहीत सर. अरे मला कसं बोलतील? हा? मास्तरचं एक झेंगाट होतं आणि ते मला माहिती होतं, त्यामुळे माझी झाली सुटका. काही बोलतो मास्तरचं झेंगाट. का? अरे वर्गात मास्तर ते, वर्गाच्या बाहेर माणूस असतो. इट हॅपन्स रे. कसलं काय? त्या दिवशी घरी येऊन असली वसवस केली होती माहितीये का? अरे बाबांशी बोलले माझ्याबद्दल. हा. बाबा पण भडकले. एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात ब्रश घेऊन विचारलं, निवडा काय निवडायचंय ते. आणि तुम्ही पेन निवडला आणि तुझ्या वडिलांनी ब्रशचे तुकडे करून तो फेकून दिला. मग काय करणार होतो? अरे सांगायचं. अरे मी म्हणलं हायस्कूलचं वर्ष आहे, आता बाबा म्हणतायत तसं करू, पुढचं पुढे बघू. असलं काय? 10वी 12वी नंतर पण बाबांना कन्व्हिन्स करू शकलो नाही. बसलोय कारकुनी करत, कॉम्प्युटर कारकुनी. म्हणूनच डिसिजन तिथल्या तिथे घ्यावा लागतो. कार्डकन 4 मारावीच लागते. नाही तर तुझं हे असं 2 रन का, तर पुढचं पुढे बघू. सोनू सोनू, ए बाळ्या, काय चाललंय? सोनू मामा. युसलेस. अरे युसलेस काय, छबूचा पोरगा आहे तो. कसा गोंडस गुटगुटीत, अगदी मामावर गेलाय. तू मला भ वरून 4 शिव्या दे, मामा म्हणलास ना तर काम पडत कसे. सॉरी छबू तुझी एक्स नाही का? कसलं काय? तुमचं काय चालायचं ते तेव्हा? तारुण्यातले धुमारे, पहाटेचा दवबिंदू, स्वप्नातली मल्लिका. बाळा बास. अरे बास काय, काय काय केलं नाहीस तू तिच्यासाठी. तिच्या वडिलांच्या शर्टला इस्त्री पण मारून दिलीस. सोड ना यार. अरे सोड ना काय, ती डान्सच्या क्लासला जात होती म्हणून तू क्लासलाही जायला लागलास. छबूचा विषय संपलाय. तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. का? साल्या, त्या डान्सच्या क्लासला जात होतास, त्याची फी मी भरली आहे आणि ते पैसे तुम्हाला अजून परत केलेले नाहीयेस. पहिला ते लक्षात आहे तुझ्या अजून? हो. It's the future, man.
muscular, hey popular, hey muscular, hey popular, spectacular, he's a bachelor. पप्पू की गाड़ी तेज है, पप्पू कुड़ियों में क्रेज है. पप्पू की आंखें लाइट ब्लू, पप्पू दिखता अंग्रेज है. राडो की घड़ी हाथों में, परफ्यूम गुची वाला. But पप्पू can't dance. पप्पू का dance साला. पप्पू नाच नहीं सकता. When I'm here, see you when they dance at the hall. And when I'm here, see you. हे काय याला काय अर्थ आहे काय? जाऊ दे, जमलो यार, खायला पाहिजे काहीतरी. हा ए काय खायला? पॉपकॉर्न. दे लवकर दे. 2 मिनिटं साहेब. 2 मिनिटात द्यायला ते काय मॅगी आहे का? अहो साहेब मशीन बघा. अरे ते मशीन केवढं, त्याचा आवाज केवढा. तो शेजारचा भैया बघ, तयार असतात त्याच्याकडे पॉपकॉर्न. साहेब मराठी माणूस आहे, नवीन आहे, जमल हळूहळू. आधीच मराठी त्यात नवीन. बापरे. साहेब हा हे घ्या. अरे वा. अहो साहेब सुट्टे. राहू दे, उशिरा का होईना मराठी माणूस म्हणून सुरुवात केली आहेस ना, गुड. धन्यवाद साहेब. हाय. हाय. वा भूक लागली होती ना. थँक्स. तू ठरवलंस काही? नाही म्हणजे सवडीने उत्तर दे, काही काही नाहीये. मी आपलं असंच विचारलं. टेक युअर ओन टाइम. आता एवढा मोठा डिसिजन घ्यायचा म्हणजे वेळ तर लागणारच ना. पहिला चिठ्ठी. ब्लशिंग. हा परवा पडद्यासाठी दिलेल्या कापडातून आपण परकर शिवले. आणि परकराच्या कापडातून पडदे, त्यामुळे तंबू पांघरून राहिल्यासारखं वाटतं आणि ट्रान्सपरंट घरातलं सगळ्यांना दिसतं. पहिला सही आहे. ही शिंप्याला द्यायची. तू ही घे. तो काही शिवून देईल, तुम्ही कशाला पांघरता? मी जे एका मुलाकडून एक्सपेक्ट करते ते तुझ्यात नाही. म्हणजे तसं नाही, पण असंही नाही. तुझं वागणं बोलणं छान आहे, मला आवडतं. तू मला समजेल असे जोक मारतोस. अरे वा. मला हसायला पण येतं. अरे वा वा. पण हे सगळं मला साक्षेप वाटतं. हे साक्षेप काय? साक्षेप. साक्षेप म्हणजे रिलेटिव्ह. बावळ्या, त्याला सापेक्ष म्हणतात. पण मला हे सगळं सापेक्ष वाटतं. मला मक्या आवडतो. कोण तो खेबडा? इम्प्रेसिव्ह आहे. डिचंग आहे. काय? अच्छा, ढिंचँग आहे. सो आपण चांगले मित्र आहोत, मित्रच राहू. आपण चांगले मित्र आहोत, मित्रच राहू. टाइमपास करू, फिरायला जाऊ. तू मला न्यायला ये, आईस्क्रीम खायला जाऊ, वगैरे वगैरे वगैरे. पण आयुष्यभर मित्रच राहू. नाही, मित्र राहण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये ग. पण तू मक्याच्या नादी नको लागूस. म्हणजे मी तुझ्या आयुष्यात खूप काही दिवे लावीन असं काही नाहीये, पण मक्या
असतो, चॉईस फक्त मुलींना असतो. आणि तो घाणेरडा असतो. काय फरक पडतो? मग काय तर यार, तिने मक्याला निवडलं, त्यांनी फूस लावली तिला, टाइमपास केला आणि शेवटी सोडूनच दिलं ना. आणि तू काय केलंस? मी म्हणलं चांगले मित्र असतील यार, पुढचं पुढे बघू. आणि तू बघतच राहिलास. अरे मग काय करणार होतो तेव्हा? का जायसाठी त्या मक्याच्या 2 मुस्कडत लावायच्या, तिथल्या तिथे सोक्ष मोक्ष लावायला पाहिजे होतस. तिथेही सगळं आदांतरीच ठेवलंस, तिथेही 2 रन. का तर पुढचं पुढे बघू. तुझं काही होणार नाही रे आयुष्यात. माझ्या दुसरे solution. My name is Bhai, Mumbai. ये बास्केटबॉल पिपले ये बेंजो चल ऑर्केस्ट्रा come on baby खाने का पीने का मरने का जीने का चढ़ने का फिरने का उठने का गिरने का टेंशन नहीं लेने का भाई से पूछने का कसका है बड़ा है आई एम मुंबई आने का जाने का नाचने का गाने का नहाने का धोने का हंसने का रोने का बोलने मारने का भाई से पूछने का कसका है बड़ा है आई एम मुंबई माय नेम इज भाई मुंबई I think you are right. Don't think.
आय एम ऑलवेज राईट. करेक्ट. डिसिजन तिथल्या तिथे घ्यावाच लागतं. गाडकन 4 मारावीच लागते. गाडकन 4 मारावीच लागणार. सुपरस्टार्स के बॉलर बॉलिंग के लिए तैयार. पप्पू स्ट्राइक पर. 1 बॉल टू गो. 3 रन्स रिक्वायर्ड. सुपरस्टार्स के बॉलर बॉलिंग के लिए आते हुए. अरे पप्पू ने बल्ला घुमाया. बहुत ही बेहतरीन शॉट. शिट. अरे पळ पळ ना. अरे पळ. पळा प्लीज. अरे प्लीज काय, खरंच सांगतोय मी, पळ ना. का आता का पळतोयस? अरे कारण मॅच मलाही जिंकायची. मी पैसे खाल्ले होते रे, पण ते या मक्याला थुका लावायला. अरे मग पळायचंच होतं तर इतक्या वेळ तमाशा कशाला केलास? आयुष्याचा हा नियम आहे. आपल्याला जेवढं हवं असतं ना त्यापेक्षा थोडंसं कमी मिळतं. इथे क्रिकेटमध्ये असंच असतं. ठरवलं आणि 4 मारली. इतके काही एक्स्ट्राऑर्डिनरी नाही होत आपण. 4 मारायच्या इंटेन्शननी जेव्हा शॉट मारतो तेव्हा कुठे 3 रन मिळतात. आणि मी तर 2 रन काढायच्या म्हणून उभा होतो. लो एम इज क्राईम. याच ॲटिट्यूडनी खेळला असतास तर एक तरी रन मिळाली असती की नाही माहिती नाही. आणि हरलो असतो कदाचित. म्हणूनच 4 मारायच्या इंटेन्शननी शॉट मारणं गरजेचं होतं. थोडक्यात तू मला किल्ली मारलीस. मी खरं तेच सांगितलं, फक्त तुला समजेल अशा भाषेत. आणि म्हणून तर तू असा शॉट मारलायस की 3 रन तरी नक्की मिळतील आणि आपण ही मॅच जिंकून फायनल मध्ये जाऊ. अरे बघत काय बसलायस, पळ. आशाय 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 कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास. आशा है हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार. आशा है तूफान